राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ वरवंडी शिवारामध्ये विद्यापीठ हद्दीमध्ये गट नंबर 228-4 वनशेती प्रकल्प आहे। या प्रकल्पाच्या पडीक शेतीमध्ये जिवंत बॉम्ब आढळला। नगर तालुक्यातील केके रेंज परिसरामध्ये युद्ध सरावाच्या वेळी अचानक एक रॉकेट बॉम्ब विमानामधून वरवंडी शिवारातील बांबू प्रकल्प या ठिकाणी येऊन आदळला। या बॉम्बच्या स्फोटामुळे जमिनीवर मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यातील माती 150 फूट उंच उडाली आणि पुन्हा खड्ड्यात पडली। ही घटना सोमवारी 24 रोजी 12 वाजण्याच्या दरम्यान घडली। स्थानिक नागरिकांनी सांगितलं तर 4 दिवसापासून हा जिवंत बॉम्ब त्या खड्ड्यामध्येच रुतून बसलाय। मात्र स्थानिक शेतकऱ्यांची पाईपलाईन त्या बॉम्बच्या खड्ड्यामुळे फुटली असल्यामुळे तेव्हा हे कळालं। दिनांक 24 तारखेला काही शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करीत असताना आकाशामधून जेट फायटर विमान युद्ध सराव करीत होतं। अचानक एका जेट फायटर या विमानातून हा बॉम्ब गोळा निसटला आणि तो एका पडक्या शेतात जाऊन पडला। मात्र पडतेवेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एक मोठा आवाज झाल्याचं समजलं। काही शेतकरी त्या आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना हा प्रकार समोर दिसला। घटनास्थळी एक मोठा खड्डा पडला होता। त्या खड्ड्यातील माती जवळजवळ 150 ते 200 फूट उंच उडाली होती। हे सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं। मग त्यांनी गावचे कामगार तलाठी विकास शिंदे यांना या गोष्टीची कल्पना दिली। काही नागरिकांना त्यांनी हाताशी धरून घटनास्थळी जाऊन त्या घटनेचा पंचनामा केला व राहुरीचे तहसीलदार यांना या घटनेविषयी माहिती दिली। मात्र गेल्या 4 दिवसापासून या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी आपली पाईपलाईन जोडण्यासाठी तो खड्डा खोदण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यांना ठाऊक होतं की या ठिकाणी बॉम्ब सदृश वस्तू या ठिकाणी पडलेली आहे। ते पूर्ण सावधगिरीने खड्डा खोदत असताना त्याच परिसरामधील भारतीय सेनेमध्ये काही काळ काम केलेले रिटायर मेजर ज्ञानदेव बेल्हेकर यांना या घटनेविषयी माहिती कळवली। त्यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी येऊन पाहणी केली व त्या खड्ड्यात उतरून ज्या ठिकाणी वस्तू पडली आहे तिथे हात घालून पाहिलं असता त्यांना एक रॉकेट बॉम्ब जमिनीच्या 7 ते 8 फूट खोल रुतून बसलेला दिसला। त्यांनी नगर येथील एअरफोर्स ऑफिसर केके रेंज इंचार्ज श्री जतीन बाना बिन कमांडर एअरफोर्स या ऑफिसरला घटनेची सविस्तर कल्पना दिली। त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली व त्या रॉकेट बॉम्बची तपासणी केली असता हा बॉम्ब आमच्या हद्दीमधील नाही असं सांगितलं। त्याला आम्ही काढू शकत नाही। मात्र काही ग्रामस्थांनी त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की प्रत्येक रॉकेट बॉम्बला एक पिन कोड नंबर असतो। या बॉम्बचा नंबर आमच्याकडे नाही, त्यामुळे आम्ही जर काढण्याचा प्रयत्न केला तो जागेवरच फुटेल व आजूबाजूच्या 5 किलोमीटरपर्यंत या बॉम्बच्या स्फोटामुळे नुकसान होऊ शकतं। यासाठी भारतीय संरक्षण विभागाला फोन केला असता हा बॉम्ब नाशिक विभागातील काही मिलिटरी केके रेंज या परिसरामध्ये युद्ध सराव करीत असताना जेट फायटर या विमानातून हा बॉम्ब निसटल्याचं समजलं। त्यामुळे हा बॉम्ब मिलिटरीवालेच काढू शकतात। आम्ही जर काढायचा प्रयत्न केला तर तो जागेवरच ब्लास्ट होईल व काही दुर्घटना घडू शकते, म्हणून आम्ही ते काढू शकत नाही असे म्हणून हे एअरफोर्स अधिकारी त्या ठिकाणी निघून गेले। मात्र या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरामधील घबराटीचं वातावरण पसरलं। सुदैवाने हा बॉम्ब पडक्या रानात पडला। जवळच गाडगे आश्रम व मुळा धरणांची भिंत आहे व काही शेतकऱ्यांची घरी आहेत। नशीब बलवत्तर हा बॉम्ब पडीक रानात पडला, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे हे मात्र नक्की। दीपक मकासरेसह न्यूज 14 राहुरी विद्यापीठ। दिनांक 24 मार्च 2025 रोजी दुपारी 12:30 दरम्यान मजेवरंडी गावाच्या वरून रॉकेट गेलं। तर रॉकेट जाताना जोराचा आवाज झाला म्हणून शेतकरी राजू ढगे आणि त्यांचे बंधू आवाजी दिशेने पळले। तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्या असता माती उडलेली त्यांना हवी दिसली, परंतु तिथं काहीतरी पडलं म्हणून असं जाणवलं त्यांना। परंतु 4 दिवसानंतर तिथे शेतकऱ्याची पाईपलाईन खालून गेलेली होती। मग शेतकऱ्यांनी तिथे येऊन JCBने उकराउकरी केली पाईपलाईन जोडण्यासाठी, परंतु त्यांना खोदकाम करताना एक बॉम्बसारखी वस्तू दिसली। त्यानंतर डिग्रज गावचे तलाठी भाऊसाहेब शिंदे भाऊसाहेब यांना अगोदर पंचनामा करून तसा रिपोर्ट तहसील कार्यालय व वरिष्ठ कार्यालयाला कळवला होता। तसंच मग आज हे घटना झाल्यानंतर मी नगरला सर्व्हिसला असल्यामुळे मला असा फोन आला यांचा शिंदे भाऊसाहेब आणि राजू ढगे की असं बॉम्ब आहे तिथं। तर मी केकऱ्यांच्या जवळ माझा एरिया असल्यामुळे मला केकऱ्यांचे काही फोन नंबर्स माझ्याकडे होते। तात्काळ त्यांना फोन करून दुपारी 3 वाजता ते घटनास्थळी आर्मीचा स्क्वॉड हजर झाला। आर्मीचा स्क्वॉड हजर झाला त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, ते बॉम्ब होता तिथं। त्यानंतर त्यांनी एअरफोर्सवाल्यांना कळवलं। एअरफोर्सचे स्क्वॉड लीडर व त्यांची टीम प्रत्यक्ष ठिकाणी आली आणि त्यांनी पाहणी केल्या असता बॉम्ब हा एअरफोर्सचा नसल्यामुळे जिवंत बॉम्ब होता। हा एअरफोर्सचा नसल्यामुळे त्यांनी आर्मीवाल्यांच्या हँडओव्हर केला व आर्मीवाल्यांनी सांगितलं सुभेदार मेजर बानासाहेब यांनी उद्या सकाळी म्हणजे
29 मार्चला नाशिकचे टीम येईल आणि ते बॉम्ब डिस्पोजल करतील. तरी ह्या लवकरात लवकर शेतकऱ्यांचा अन्याय आणि आसपास वस्ती असल्यामुळं घटना घडली, पण अशी घटना भविष्यात कधी घडू नये तरीही जवळ आश्रमशाळा, शेतकऱ्यांच्या वस्त्या आणि अशी घटना घडू नये ही मी विनंती करतो शासनाला. इथून पुढं केकेरेंज सराव व्यतिरिक्त कुठेही बॉम्ब पडू नये. धन्यवाद.